पुण्यामध्ये नागरिकांच्या मदतीसाठी लष्कराला पाचारण, नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन। सिंहगड रोड, निंबाजनगर, डेक्कन परिसरामधील पाणी ओसरायला आता सुरुवात। येरवड्यामधील आदर्शनगरमध्ये अडकलेल्या 10 नागरिकांची सुटका, आतापर्यंत जवळपास 250 नागरिकांना बाहेर काढण्यात यश। खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये 55,000 क्युसेक्सनं विसर्ग, पाणी सोडल्यामुळे दुकानं, घरांमध्ये पाणी शिरलं। खडकवासला धरणामधून पाणी सोडणार होते तर नागरिकांचं आधीच स्थलांतर का केलं नाही? पुण्यातील पूरस्थितीवरून सुप्रिया सुळे यांचा सवाल। पावसामुळे रायगडसह पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी, पुण्यामधील पुलाची वाडी परिसरामध्ये शॉक लागून 4घांचा मृत्यू, ओंकारेश्वर मंदिरही पाण्याखाली। पुण्यातल्या चरोली गावामधला भीषण व्हिडिओ व्हायरल, पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून जातानाचा व्हिडिओ समोर, वाहनातल्या दोघांना वाचवण्यात यश। आळंदीतील इंद्रायणी नदीपात्रामध्ये 2 कंटेनर वाहून आले, पाण्याची पातळी पुलापर्यंत असल्यामुळे कंटेनर पुलाजवळ अडकले, व्हिडिओ समोर। पुणे आणि पिंपरी चिंचवडवरून आळंदीला जोडणारा पूल पाण्याखाली, तब्बल 18 वर्षांनी भीषण परिस्थिती, विक्रमी पावसामुळे नदी नाले एक झाल्याचं चित्र। सर्वांनी फील्डवर उतरा, वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा, खाण्यापिण्याची व्यवस्था करा, मुख्यमंत्री शिंदेंचे संबंधित विभागांना आदेश। जोरदार पावसानंतर मुंबईसह उपनगरामध्ये सखल भागात पाणी साचलं, ठाण्यातील शाळांना सुट्टी, उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली, बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला। मुंबईला पाणीपुरवठा करणारे 4 तलाव ओसंडून वाहू लागले, दमदार पावसामुळे जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ, सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77% जलसाठा।